नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अनघा लिखिते यांची गुंफण प्रेमाची ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 10वा. रश्मी आणि पार्थ श्वेता आणि तिच्या आईचा निरोप घेऊन निघाले. पार्थ, आज आयुष्यात पहिल्यांदाच आईचा काळजीने फोन आला. इतक्या वर्षात कधीच आला नव्हता. अहो, ती पुन्हा आई झाली आता. हो ना, तिने आयुष्यात खूप दुःख सहन केलं, पण मी तिला आता सुखी करेन. हां, हे तर बरं झालं ना की आम्ही सुद्धा इथेच राहायचं डिसाईड केलं आहे. आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही, नाही का? ते 15 मिनिटातच घरी पोहोचतात. त्यांच्या लग्नाची पत्रिका छापून आलेली असते, ती बघून दोघंही सुखावतात. रश्मी त्या अक्षरांवरनं हात फिरवते. चिरंजीव सौका रश्मी सर्वेश मुजुमदार, सौ स्वप्नाली मुजुमदार यांची सुकन्या हिचा श्री पार्थ राजेश पांगारकर, सौ प्रभा पांगारकर यांचा सुपुत्र याच्यासोबत निश्चित करण्यात आलेला आहे. रश्मीच्या डोळ्यात पाणीच येतं. प्रभाने तिला मायेनं थोपटलं. राजेश नेहमीप्रमाणे गमतीनं म्हणाले, रश्मी, लग्नपत्रिका आवडली नाही का नवरदेव नाही आवडला म्हणून आलं पाणी डोळ्यात? प्रभा त्याला म्हणाली, अरे काय बोलतोयस तू? जशी जशी लग्न घटिका जवळ येते मुलींना होतं असं. एकीकडे नवीन संसाराची स्वप्न असतात डोळ्यात, तर दुसरीकडे आईवडिलांना सोडून जाण्याचं दुःख. तुम्हा पुरुषांना नाही कळायचं रे ते. तुम्हाला कुठे सोडावं लागतं आपलं घर, नाही का ग रश्मी? हो ना. इतक्यात स्वप्नाली आणि सर्वेश वरून खाली आले. स्वप्नालीने विचारलं, काय रश्मी, पार्थ आवडली ना पत्रिका? हो. आणि एलिफंटा केव्ज आवडलं का? खूप. मी आणि रश्मीनं ठरवलं आहे की पुन्हा आपण सगळे एकत्र तिथे जाऊ. पार्थ सगळ्यांना मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हिडिओ दाखवायला लागला. रश्मी म्हणाली, आई, अगं श्वेताची आई विचारत होती की त्यांना यायचं आहे केळवणासाठी आमंत्रण द्यायला, तर कधी बोलवू? अगं उद्या तर आपल्याला थोडं रिटर्न गिफ्ट घ्यायला जायचं आहे. परवा आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे. मग त्यानंतर म्हणजे 18 तारखेला सांग. चालेल आई, सांगते. मी आले फ्रेश होऊन. रात्री लवकर झोपाझोप झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजायच्या सुमाराला नवीन चंद्र यांचा फोन येतो. सर्वेशना ते एका हॉटेलचा पत्ता देतात, ते जिथे थांबले होते तिथला. त्यांनी त्यांच्या बहिणीला कळवलं होतं की मी येणार आहे काही कामानिमित्त, तर तुम्ही दोघं नवरा बायको कुठेही जाऊ नका. कारण मालविका आणि राघवचे वडील दोघेही नोकरीला जात असतात. सर्वेशशी बोलून मगच नवीनचंद्र यांनी तसं केलेलं होतं. सर्वेश स्वप्नालीला आवाज देतात हॉलमध्ये बसून. स्वप्ना, ती वरून डोकावते. सर्वेश तिला इशाऱ्यानं खाली ये म्हणतात. रश्मी आणि पार्थ नाश्ता करत बसलेले असतात. स्वप्नाली सुंदरशी अबोली रंगाची साडी नेसून खाली उतरते. तिचा स्टायलिश हेअरकट खूप सुंदर दिसत होता. काय रे, इतक्या लवकर जायचं आहे का? अजून तर दुकानं उघडलीसुद्धा नसतील. आणि प्रभा तयार व्हायची बाकी आहे. स्वप्ना, अगं नवीन चंद्रांचा फोन होता, ते पोचलेत, आपल्याला त्यांनी बोलवलेलं होतं ना. अगं बाई, मला वाटलं ते लोक संध्याकाळी वगैरे येतील. नाही, तो आलाय, तर आपण आधी जाऊन येऊयात. खरेदी काय आपण जेवण झाल्यानंतर केली तरी चालेल. पार्थ आणि रश्मीसुद्धा नाश्ता करून येतात. येस. स्वप्नाली, आधी जाऊन त्यांची व्यवस्थित खरडपट्टी काढा. आता तू आधीसारखी राहिलेली नाही आहेस. आता तुझं मा चंडिकेचं रूप दाखव तुझ्या त्या भूतपूर्व नणंदेला. ही तुझी झाशीची राणी पण तयार आहे आता. हे ऐकून रश्मी आणि स्वप्नालीला हसू येतं. तिला चांगलं माहिती होतं की आपण नर्वस होणार आहोत, म्हणून राजेश चेष्टा करून वातावरण नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतायत. तितक्यात प्रभा येते. रश्मी तयार व्हायला जाते. प्रभा विचारते, काय रे, माझ्या मागे मला झाशीची राणी वगैरे म्हणत होता काय? नाही आई, अगं तू तर पांगारकर सल्तनतची राणी आहेस. बाबा रश्मीला म्हणतायत. अगं राघवकडे जायचं आहे ना आम्हाला. नवीन चंद्राचा फोन आला होता. पार्थ, तू येतो म्हणाला होतास ना रे रश्मीसाठी? मग ये आवरून. आलोच. स्वप्ना, चांगली खरडपट्टी काढ बरं का त्या मालविकाची. अगदी नक्की. रश्मी आणि पार्थ येतात. ते चौघही कारनं निघाले. रश्मीला माहीत असल्यानं तीच ड्राईव्ह करत होती. 20 एक मिनिटात नवीनचंद्र जिथे थांबले होते तिथे ते पोचले.
तेही कारमध्ये येऊन बसले. 10 मिनिटांनी रश्मीनी अपार्टमेंटखाली कार थांबवली. मायलेकींची तयारी झाली होतीच. नवीन चंद्र 5 मिनिटांनी वर येणार असं ठरलं. ते सगळेजण आत्ता फक्त सर्वेशच्या आज्ञेचं पालन करत होते. स्वप्नाली आणि रश्मी एक चकार शब्द बोलल्या नाहीत. अपराधी भावना त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होती. रश्मीनं बेल वाजवली. मालविकानं दार उघडलं. रश्मीला बघून ती क्षणिक घाबरली. राघवचे वडीलसुद्धा तिथे बसलेले होते. मालविका म्हणाली, अरे रश्मी, ये ना ये, बऱ्याच दिवसांनी. अगं होतीस कुठे? रश्मीने त्यांना विचारलं की तुम्ही मला फोन केला होतात का? मालविका सगळ्यांना बसायला सांगते. रश्मी म्हणते, काकू, हे माझे वडील सर्वेश मुजुमदार आणि ही माझी आई स्वप्नाली मुजुमदार. आणि आपल्या आईवडिलांना सांगते की आईबाबा हे राघवचे आईवडील. राघवचे वडील उठतात, सर्वेशशी शेकहँड करतात. सर्वेशनं विचारलं, राघव कुठे बाहेर गेलाय का? मालविका भांबवते आणि म्हणते, हो, पण विषयही बदलते. ती पार्थला विचारते, पार्थ, अरे तू परत जाणार होतास ना? हो, जाणार होतो आंटी, पण माझे आईवडील आले आणि आता मी लग्न करूनच जाणार आहे. आणि काय हो, राघवचा इतक्यात फोन नाही, मला सोडा, पण रश्मीला सुद्धा नाही. मग मात्र मालविकाला बोलणं भाग पडतं. ती सांगते की त्याची एंगेजमेंट झालेली आहे. स्वप्नाली म्हणाली, मग त्यांनी आम्हाला कळवणं जरुरी नाही समजलं का? त्यांनी रश्मीशी लग्न करायचं ठरवलं होतं, मग अचानक काय झालं? आम्ही तर आज बोलणी करण्यासाठी आलो होतो. मालविकानं स्वप्नालीला मुळीच ओळखलेलं नसतं. मालविका म्हणली, हे बघा, हा सर्वस्वी राघवचा निर्णय होता. तुम्ही सुद्धा एक जबाबदार पालक आहात ना. तुम्हाला आधी आमची रश्मी सून म्हणून मान्य होती. तुम्ही समजावण्याचा प्रयत्न नाही केला त्याला. राघवचे वडील म्हणाले, हे बघा, आम्ही मुलाच्या निर्णयाचा मान राखला. तेवढ्यात तिथे नवीन चंद्र आणि रुपल येतात. सर्वेश म्हणाले, तुम्हाला पण मुलगी आहे ना? लग्न हा पोरखेळ वाटला का तुम्हाला? मुलगी म्हणजे काय बाहुली आहे? आज आवडली उद्या नाही, आणि नाही आवडली तर दुसरी घ्या खेळायला. मालविका म्हणाली, सॉरी, पण स्पष्टच बोलते, रुपल ही आमची बायोलॉजिकल मुलगी आहे. ती आम्ही अनाथाश्रमातनं उचलून नाही आणलेली. आणि रश्मीचे आईवडील कोण आहेत हे कोणालाही माहिती नाही आहे. अनाथाश्रमात जाऊ दे, मला उगाच वाईट नाही बोलायचं सगळ्यांच्या समोर. रश्मी म्हणाली, राईट, तुम्ही आणि राघवनं एक शब्द वापरला होतात, कोणाचं पाप. सॉरी बेटा, मला तुला असं म्हणावं लागतंय, पण जे कोणी तुझे आईवडील असतील त्यांनी नीट लग्न करून तुला जन्माला घातलं नसेल आणि त्यात तुझा दोष नाही आहे. पण हे असे विवाहबाह्य संबंधांमुळे किंवा लग्नाआधी सीमा ओलांडल्यामुळेच घडतं ना. स्वप्नाली म्हणाली, हो, अच्छा. काय हो, तुम्ही कधी गेलात का अनाथाश्रमात? मालविका म्हणाली, छे, मला काय गरज त्याची. स्वप्नाली तिला म्हणाली, बरोबर आहे, तुमच्या घरी तर कुलदीपक जन्माला आला आहे नाही का? पण एखाद्या कुटुंबातल्या सदस्यांना मुलगी नको असेल तर ते पण ठेवत असतील ना, की मुलीच्या आईला कळू न देता त्या मुलीला अनाथाश्रमात. मालविका जरा गरमच झाली. हे बघा, आता राघवची एंगेजमेंट झाली आहे, त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये काही अर्थ उरलेला नाही आहे. स्वप्नाली तिला म्हणाली, अच्छा, मग जर संपदा गाडगीळच्या मुलीनंतर त्याला अजून दुसरी मुलगी आवडली तर तेव्हासुद्धा तुमचा हाच ॲटिट्यूड राहील का? मालविका संपदा गाडगीळ नाव ऐकून गांगरली. स्वप्नाली पुढे म्हणाली, मालविका ताई, आता मी सुद्धा स्पष्ट बोलते. जर राघव असता तर बरं झालं असतं, पण काही हरकत नाही, तुमची मुलगी आहेच की ऐकायला. मला अर्थात तुम्ही ओळखलेलं नाही आहे मालविका ताई. मी स्वप्नाली, तुमच्या या भावाची मी पहिली पत्नी. मालविका हादरली, तिच्याकडे बघत राहिली. राघवच्या वडिलांना आणि रुपललाही धक्का बसला. मालविका जवळजवळ ओरडलीच की स्वप्ना तू? हां, त्या स्वप्नाला तुम्ही बहीण भावानं मारून टाकलं ना. मी स्वप्नाली सर्वेश मुजुमदार. तुम्ही मलाच नाही मारलं, पण माझ्या मुलीला तुम्ही बोईसरच्या अनाथाश्रमात ठेवलं. तिथे हे सांगितलं की या लहान बाळाची आई वारली आहे, त्यामुळे वडिलांना वेड लागलं आहे, कसं सांभाळणार आम्ही, हे सांगून तुम्ही ठेवलं का नाही तिला? मालविका स्तब्ध झाली.
रुपल आपल्या आईकडे आश्चर्यानं बघायला लागली. रुपल म्हणाली, मामा या आईबद्दल काहीतरी बोलतायत, तू बोल ना काहीतरी, तू का शांत आहेस? नवीनचंद्र म्हणाला, स्वप्नाली बोलतायत ते खरं बोलतायत आणि हे तुझ्या वडिलांना सुद्धा माहिती आहे. स्वप्नाली पुढे म्हणाली, तुम्ही तिकडे तसं सांगितलं आणि इकडे मला सांगितलं की तुझी मुलगी दवाखान्यात गेली. अरे काहीच लाज नाही वाटली का मनाला तुमच्या? मला तर तू मानसिक त्रास द्यायची, शारीरिक त्रास तुझा भाऊ द्यायचा. मुलगा होत नाही म्हणून मारहाण, ॲबॉर्शन, आणि माझ्या जिद्दीनं मी गर्भ वाढू दिला, आता तिला अनाथाश्रमात सोडलं तुम्ही. बरोबर आहे ना मालविका? मालविका गप्प झाली. रश्मीच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. पार्थनं रश्मीला सांभाळून घेतलं. स्वप्नाली बोलतच होती, पण लक्षात घ्या, देव माझ्याबरोबर होता. त्याच मुलीला सर्वेशनी दत्तक घेतलं. पण इतके दिवस मी आणि रश्मी एकत्र राहूनसुद्धा आम्हाला ते माहिती नव्हतं आणि याला कारण तुम्ही आहात. माझ्यातली माणुसकीच संपवून टाकली तुम्ही. तुमचं सत्य जगासमोर आणायला तुम्ही स्वतःच कारणीभूत ठरलायत. त्या दिवशी रश्मी घरी आली होती आणि तुम्ही तिच्या पाठीमागे गरळ ओकत होतात. त्यामुळे ती आम्हाला म्हणाली की मला माझे खरे आईवडील शोधायचे आहेत. मग आम्ही सर्वांनी, सर्वेशनी जिथून हिला दत्तक घेतलं त्या बोईसरच्या मायेची सावली या अनाथाश्रमात गेलो. त्यांनी तुमची करतूत आम्हाला सांगितली. मालविका, अजूनही तुझं हेच म्हणणं आहे रश्मीसाठी? बोल बोल, अशी मूग गिळून बसू नकोस. तूच खरी कारणीभूत आहेस रश्मीला लावारिस करण्यात. रुपल म्हणाली, आई अगं, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मी दादाला सुद्धा समजावलं होतं की रश्मी खूप चांगली मुलगी आहे, पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. मालविका, आपण खूप दुखावलं आहे हिला. मी तर तिची माफी मागितली, पण मला हेही माहिती आहे की माझा गुन्हा माफीच्या पात्र नाही. माफ कर स्वप्नाली. मालविका, माझ्या जागी स्वतःला ठेवून सांग ना की माफ करायला हवं का? माझ्या आयुष्याचा चुराडा केलात तुम्ही. रुपल म्हणाली, आई अगं, तू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझा लक्ष्मी म्हणून सन्मान करतेस आणि तू मामी आणि रश्मीबरोबर असं कसं काय वागलीस? आणि दादाच्या मनात हेच बिंबवलं की रश्मी अनाथ आहे, तर तुझी येणारी पिढीसुद्धा नासकी राहील. माय गॉड, आई, एक तू स्त्री असूनसुद्धा स्त्रीला असं आयुष्य दिलंस, आणि तिला की जिच्यावर तुझा काहीही अधिकार नव्हता. मालविका, देवाचीच कृपा म्हणावी, नाहीतर अनाथ मुलीवर वाईट प्रसंग ओढवलेले आपण ऐकतो. लोक दत्तक घेतात, पण गरज नाही की ते तिला नीटच वागवतील. आणि त्यातल्या त्यात तुझ्यासारख्या विकृत मानसिकतेची लोक तर लावारिस म्हणून हिणवतात त्यांना. पण लक्षात ठेव, तू तुझ्या कर्माचं फळ नक्की भोगशील. तेवढ्यात बेल वाजली. रुपालीनं दार उघडलं. समोर राघवला बघताच ती आश्चर्यानं म्हणाली, दादा, अरे तू कुठे होतास इतके दिवस? अरे आम्ही पोलीस कंप्लेंटसुद्धा केली आहे, पण बरं झालं तू आलास वेळेवर. रश्मी आणि तिचे आईवडील आलेत. काय, तुम्ही सगळे इथे? का, नको होतं का यायला? नाही म्हणजे रश्मी, तू माझ्यावर नाराज नाही आहेस? नाराजी कशासाठी? तू मला अनवरस, लावारिस, अनाथ, पापाचं फळ हे म्हणालास म्हणून? म्हणजे अरे असली वाईट दृष्टी आणि वाईट विचार तुझ्या रक्तातच आहे राघव. माझे आईवडील कोण आहेत हे मी दाखवून दिलं आहे. आणि तुला थोडं शॉकिंग सांगते, मला हे असं आयुष्य तुझ्या पूजनीय, आदरणीय मातोश्री द ग्रेट मालविका राजवाडे यांनी दिलं आहे. माझ्या नशिबात सर्वेशसारखे वडील होते, ज्यांनी मला समाजात आदर आणि स्वतःचं वडील म्हणून नाव दिलं. आई, रश्मीला बहुतेक वेड लागलंय बरं का, मी तिच्याशी लग्न करत नाही म्हणून. नाही रे, नाही. नाव इट्स युअर टर्न. हे ऐकून पार्थ हे हसतो. राघव, ती वेळ तुझ्यावर येईल. माझे आईवडील कोण आहेत हे तुला कळलं ना की ती वेळ येईल. मग रश्मी त्याला सगळं सांगते. राघव हे ऐकून चाट पडतो आणि आईला हे सगळं खरं आहे का असंही विचारतो. रुपल म्हणाली, दादा, आता तरी स्वीकार रश्मीला. राघवनं रश्मीची माफीच मागितली. म्हणाला, रश्मी, मला माफ कर. राघव, तू पहिलं स्वतः किती पाण्यात आहेस ना ते पाहायला हवं होतं नाही का? तेवढ्यात पुन्हा दार वाजलं. रुपल पुन्हा गेली दार उघडायला आणि दारात अनोळखी स्त्रीला बघून ती तिला विचारते,
आपण? अनोळखी स्त्री आपली ओळख देते. माझं नाव सुमन. राघव इथेच राहतो ना? हो. मी आणि राघव बरोबरच होतो. मी त्याच्याबरोबरच आली. येऊ का आत? हो, या ना. सुमन आत आल्याबरोबर इतक्या जणांना बघून भांबावते आणि राघवकडे बघते. तो तिला इशाऱ्यानं बस म्हणतो. त्याला माहीत नसतं घरात इतका वादंग माजणार आहे. पार्थ कोणाच्याही नकळत अनिरुद्धला लोकेशन सेंड करतो आणि राघव इज बॅक हा मेसेजसुद्धा पाठवतो. अनिरुद्धचा लगेच ओके असा रिप्लाय येतो. मालविका म्हणते, स्वप्नाली मी चुकले. रश्मी तिला म्हणाली, हो तुम्ही चुकलाच. तुम्ही जर असं म्हणून नाकारलं नसतं तर मी कोण आहे हे मी कधी जाणून घेतलं नसतं आणि त्यामुळे तुमचे गुन्हे नेहमीसाठी झाकले गेले असते जसे आत्तापर्यंत गेलेत तसे. रश्मी सुमनकडे बघून म्हणाली, आता कर्माचं फळ पण लगेचच मिळणार आहे. सुमन इतका वेळ खाली मान घालून बसलेली असते. ती रश्मीचा आवाज ऐकून मान वर करते आणि म्हणते, अगं बाय रश्मी तू? घाबरू नकोस गं बहिणी. मी काही तुझ्या राघवला तुझ्यापासनं दूर न्यायला मुळीच आलेली नाही आहे. अगं पण त्याची एंगेजमेंट झाली आहे माहिती आहे तुला? हां माहिती. बघा मिसेस मालविका, तुमच्या वंशाचा दिवा. लग्नाचं वचन मला दिलं, साखरपुडा मेघनाशी केला आणि सुमन वहिनी. बोलता बोलता ती पुढे थांबली. सगळेजण राघवकडे बघायला लागले. मालविका उठली, राघवजवळ गेली आणि म्हणाली, राघव रश्मी काय म्हणतीये? त्याचा अर्थ काय समजायचा आम्ही? कोण आहे ही सुमन वहिनी? मालविका सुमनकडे बोट दाखवत म्हणाल्या, याच आहेत का त्या सुमन? राघव अपराधीपणानं मान डोलावतो. मग यांचं काम काय आहे? आई अगं मी आणि सुमन. काय काय तू आणि सुमन काय राघव? आई अगं तू चिडू नकोस. अरे तू स्पष्ट का बोलत नाही आहेस? तू स्पष्ट बोलत नाही आहेस याचा अर्थ तू चुकतो आहेस. राघवचे वडीलही रागात म्हणाले. राघव बाबांपुढे हात जोडून एका दमात बोलून टाकतो, बाबा मी मेघनाशी नाही लग्न करू शकणार आता. मालविका येते, त्याच्या सणसणीत कानाखाली वाजवते. अरे आता काय झालं? तेव्हा तर तू आनंदानं तयार होतास का आता हे सगळं ऐकून रश्मीच्या बरोबर लग्न करणार? नो आंटी, हे लग्न तो डिझर्व सुद्धा नाही करत. आई मी आणि सुमन लग्न करणार आहोत. राघव तू डोक्यावर तर नाही ना पडलास? अरे मेघनाबरोबर तुझा साखरपुडा झाला आहे, लग्नसुद्धा तिच्याबरोबर करावं लागेल. अगं पण आई हे बघ आता पण नाही आणि बिण नाही. मालविका सुमनजवळ जाते आणि म्हणते, हे बघ सुमन, राघवचा साखरपुडा झाला आहे, तू मध्येच कशी आलीस? आणि इतके दिवस तर तो रश्मीवर प्रेम करत होता. त्यांनी ब्रेकअप केल्यावर तो मेघनाबरोबर आनंदानं लग्नाला तयार झाला होता. आम्ही नव्हता त्याच्यावर कुठलाही दबाव आणला. मग तू मध्येच कशी आलीस? हे बघ आता ते शक्य नाही आहे. तू उगाच त्यांच्या नात्यात ढवळाढवळ करू नकोस. दुसरा एखादा व्यवस्थित मुलगा बघ आणि लग्न करून घे. नाही नाही ते शक्य नाही आता, कारण मी आई होणार आहे राघवच्या मुलाची. मालविका रागवली आणि तिच्याही एक थोबाडीत मारली. उगा काहीतरी फिल्मी डायलॉग मारू नको, अशा धमकीला मी घाबरणार नाही. हे बघा मी खरं काय ते सांगते, पाहिजे तर तुम्ही राघवला विचारा. आई आम्ही दिवाळीमध्ये चैतन्याच्या गावी गेलो होतो, तिथे आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. बघितलंस ना मालविका, जो वाईट कर्म करतो त्याचं तो फळ भोगतो. तेवढ्यात इन्स्पेक्टर अनिरुद्ध येतात. रश्मी हळूच पार्थच्या कानात म्हणते, बास आता मेघनाची कमी आहे. त्यालासुद्धा हसायला येतं. इन्स्पेक्टर सर्वेशी शेकहँड करतात. अरे काका तुम्ही इथं कसे? काही नाही रे, जुना हिशोब क्लिअर करायचा होता. बरं निघतो आम्ही आता, ये तू घरी. येतो नक्की. पार्थही त्याला शेकहँड करतो. पार्थ तू फ्री असलास तर कळव, आपण तुझं काम सुरू करू. यस ऑफकोर्स. बाकी सगळे त्यांचं संभाषण ऐकत असतात. राघवला आश्चर्य वाटतं. बरं आम्ही निघतो. नवीनचंद्र तुम्ही वेळेवर आलात त्यासाठी धन्यवाद. मालविका खूप गिल्टी फील करत म्हणते, स्वप्नाली मी गुन्हेगार आहे. तुझ्याबरोबर मी वाईट वागले. तुला मुलगा होत नाही आणि मला मुलगा झाला तर मी तोऱ्यात राहून तुझ्यावर अन्याय करत गेले, त्याचं फळ दिलं मला देवाने. रश्मी तूही माफ कर मला. जे मी परत करू शकत नाही ते हिरावून घेताना मी सुद्धा विचार करायला हवा होता नाही का? ठीक आहे निघतो आम्ही.
राघव, तुझ्या प्रेमात मी वेडी नाही झाले. वाईट जरूर वाटलं होतं मला, पण ते तुझे विचार ऐकून. पण माझ्या आयुष्यात पार्थ होता, त्यामुळे मी लगेच त्या दुःखातनं बाहेरही आले. बाय द वे, तुम्हा दोघांना सुखी जीवनासाठी शुभेच्छा. सगळे घरी जायला निघतात. स्वप्नाली शांत बसलेली होती. आई, आर यू ओके? येस, आय एम क्वाईट ओके. मनातली सगळी कटुता निघून गेली. आता मन शांत झालंय. देव न्याय करतो ग, पण योग्य ती वेळ यावी लागते. सर्वेश तिचा हात हातात घेतो. ती सुखावते. तासाभरात ते घरी पोचतात. प्रभा आणि राजेश त्यांची आतुरतेनं वाटच बघत बसलेले होते. आल्यावर फ्रेश होऊन येईपर्यंत सिंधुमा जेवण वाढायला घेते. जेवताना आजची सगळी हकीकत स्वप्नाली आणि रश्मी त्यांना सांगतात. म्हणजे मालविकाला त्याच्या मुलानंच अद्दल घडवली म्हणायची. या 3 महिन्यात आयुष्याचं चित्रण किती बदललं ना. पण बदलताना सगळं ढवळून निघालं ना. पण आता मनाला शांतता मिळाली. खरंय सर्वेश तुझं. जेवण आटोपून सगळे थोडी विश्रांती घेतात आणि 4च्या सुमाराला शॉपिंगसाठी बाहेर पडतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता गणपती बाप्पांना पत्रिका देऊन त्यांना आग्रहाचं निमंत्रण देऊन त्यांचे सगळेजण आशीर्वाद घेतात आणि मग कोल्हापूरच्या देवीला सुद्धा जाऊन येतात. दिवसभराभर पुढे सरकत होते. सर्वेशचा बंगला आता लग्नघर जाणवायला लागला होता. मधल्या काळात पार्थ, चैतन्य आणि अनिरुद्ध डोंगरगावला जाऊन आले. 24 जानेवारी उजाडली. पार्थ तयार होऊन ड्रायव्हर सुरेशला घेऊन एअरपोर्टवर गेला. ध्रुवला बघितलं. त्याला खूप आनंद झाला. ते सगळे घरी आले. रश्मी खूप आतुर होती ध्रुवला पाहायला, भेटायला. श्वेताने, चैतन्याने त्याची पार्थच्या तोंडून तारीफ ऐकली होती, त्यामुळे त्यांनाही खूप उत्सुकता लागलेली होती ध्रुवला भेटायची. ध्रुव आल्यावर सगळ्यांनी त्याला छान वेलकम केलं. तो भारावूनच गेला. पार्थनं त्याची सगळ्यांची ओळख करून दिली. रश्मीनं त्याला त्याची रूम दाखवली. दुपारी ध्रुवचा आराम झाल्यावर सगळेजण म्हणजे रश्मी, श्वेता, चैतन्य, पार्थ त्याला घेरूनच बसले. त्यांना खूप उत्सुकता होती त्याच्या शोधाच्या गोष्टी ऐकायची. नंतर रश्मी आणि श्वेताला स्वप्नालीनं आवाज दिला, त्यामुळे त्या दोघी आतमध्ये गेल्या. आता हे तिघं बंगल्यासमोरच्या लॉनमध्ये बसले होते अनिरुद्धची वाट बघत. संध्याकाळी 6च्या सुमाराला ठरल्याप्रमाणे अनिरुद्ध आला. पार्थ त्याची आणि ध्रुवची ओळख करून देतो. माझा भाऊ ध्रुव देशपांडे आणि ध्रुव हे इन्स्पेक्टर अनिरुद्ध सरदेसाई. अनिरुद्ध ध्रुवचं नाव ऐकताच चमकतो. कुठेतरी हे नाव त्याला ऐकल्यासारखं वाटतं. ध्रुव हा चैतन्य, रश्मीचा आणि आता माझासुद्धा फ्रेंड. याच्याच गावाला आहे ती लॅब. आम्ही जाऊन आलो होतो ना ते. वास्तू चांगली आहे. हॉन्टेड असं काही जाणवलं नाही, पण असू शकतं आय बिलीव्ह. आता राहिला प्रश्न श्वापदांचा. त्यांचा मुक्त वावर आहे तिथे. त्यांचं कसं करणार? बाकी सगळं मी लिगलाइज करून देईन, अनिरुद्ध म्हणाला. तेवढ्यात रश्मी आणि श्वेता त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येतात. ध्रुव म्हणाला, अहो, मलाही एकदा बघायची इच्छा आहे. अनिरुद्ध, तुम्हाला काही अनुभव आहे? हो, या गोष्टी आहेत. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. पार्थ, तू सुद्धा अनुभव घेतलास का त्यावेळी? नो, नेव्हर. पण रश्मी सांगत होती की तिथे एका खोलीत तिला अज्ञात शक्तीचा वास जाणवला. आणि हो, हा चैतन्यसुद्धा होता की त्यावेळी तिथे. चैतन्य, तू काय अनुभवलंस? काय झालं, मी त्या खोलीकडे जायला लागलो, त्या मोठ्या कॅरिडॉरमधनं. आतमध्ये रश्मी होती. बाहेर राघव तिला बाहेरच्या बाजूला खेचत होता, पण त्याची शक्ती कमी पडत होती. मग मी गेलो त्यांच्या मदतीला धावून. रश्मी सुटली, पण मी अडकलो. राघवनी आणि मी सगळी शक्ती एकवटली आणि मग बाहेर आलो, पण आत काय होतं ते पाहण्याचं भान नाही राहिलं. हू इज धिस राघव? मे बी ही नोज बेटर. नो, ही ऑल्सो वॉज नॉट देअर. रश्मी विल टेल यू व्हॉट हॅपन्ड एक्झॅक्टली. बरं, रश्मी, सांग आम्हाला, तू तिथे काय पाहिलंस? रश्मीनं तिला पडणाऱ्या स्वप्नाची गोष्ट कथन केली. अनिरुद्ध आणि ध्रुव कान देऊन ऐकत होते. तोच बंगला, तीच मुलगी. आम्ही त्या मुलीला शोधायला लागलो सगळे. आम्ही तशा डायरेक्शनसुद्धा ठरवल्या होत्या की कोण कुठे जाणार. मी आणि राघव या रूममध्ये गेलो. तिथे खूप जोरात हवा सुरू झाली. पण नंतर माझ्या डोक्यात प्रहार झाला. मी बेशुद्ध पडले आणि नंतर मग जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा राघव होता.
मग आम्ही त्या खोलीतनं बाहेर पडणार होतो, तर मी बाहेर पडू शकत नव्हते. इट्स नॉट हॉन्टेड. इट मस्ट बी रिलेट विथ सायन्स, स्पीड. आय गॉट इट. श्रीधर अंकल वॉज सायंटिस्ट. देअर यू आर. अनिरुद्ध, चैतन्य, श्वेता, रश्मी फक्त ऐकत असतात. ध्रुव म्हणाला, अनिरुद्ध, आपण उद्या जायचं का? किती वेळ लागेल? सकाळी लवकर जाऊयात, रात्री परत येता येईल. थँक्यू अनिरुद्ध, तुम्हाला त्रास देतोय मी. बी फ्रेंडली. मला आवजाव वगैरे नको करू. ध्रुव त्याला हाक करत आणि थँक्स बडी असंही म्हणतो. बरं, मी निघतो आता, मला निघायला हवं. अनिरुद्ध, बाबांनी जेवायला थांबायला सांगितलंय, प्लीज थांब. अगं, इतकं खाणं झालं आहे. मी बोलतो सर्वेश काकांशी, कारण आईवडील आलेत. देन इट्स ओके. काका आहेत का आतमध्ये? हो, ये की ये. ते अनिरुद्धला घेऊन जाते. सर्वेश बरोबर बोलून अनिरुद्ध निघतो. जाताना ध्रुव त्याला आठवण करून देतो. अनिरुद्ध, सकाळी किती वाजता मी तयार राहू? 5:30. ध्रुव त्याला थम्सअप करतो. यात स्पार्क आहे बरं का, आणि प्रोफेशनला शोभणारी पर्सनॅलिटी आहे याची. अरे त्याचं बोलणं असं आहे की गुन्हेगार त्याच्या प्रेमात पडतील आणि स्वतःचा गुन्हा काबूल करतील. खरं आहे यार. श्वेता, तुला माझ्यापेक्षा जास्त नाही ना आवडला? आय एम कमिटेड एल्स. चैतन्य डोक्यावर हात मारून घेतो. श्वेता त्याच्या पाठीत धपाटा घालून म्हणते, अरे आय एम किडिंग. दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध आणि ध्रुव डोंगरगावला निघाले. दुसरीकडे रश्मी आणि पारच्या लग्नासाठी पाहुणे मंडळी, मित्रमंडळ, सर्वेशचे व्यावसायिक मित्र, राजेशचे नातलग इत्यादींचं येणं जाणं सुरू झालं. बंगला रोषणाईनं झगमगत होता. परफ्यूमचा मंद मंद सुगंध, खाण्याची रेलचेल, लहान मंडळींचं लॉनमध्ये इकडे तिकडे बागडणं, गप्पा गोष्टींना आलेला ऊत, सगळेजण आनंदात होते. वेळ दुपारची होती. प्रभा, स्वप्नाली आणि रश्मी दुपारी स्वप्नालीच्या खोलीत बसल्या होत्या. स्वप्नालीनं लॉकरमधनं तिच्या आईनं दिलेल्या 4 सोन्याच्या बांगड्या रश्मीच्या हातात घालून देत होती. प्रभा हातात घेऊन बघत म्हणाली, अगं किती सुंदर आहे. 10 तोळे वगैरे असतील. असतील ग, आईनी लग्नात दिल्या होत्या. नेकलेस, 2 अंगठ्या, चेन, चांदीचा छल्ला, बाजूबंद, कंबरपट्टा, नथ, पैंजण इतकं दिलं होतं. पण नवीनचंद्र आणि मालविकाने हळूहळू करून सगळं विकायला लावलं. अरे देवा, कसली कर्मदरिद्री बाई आहे ग ती. स्वप्न, अगं हे स्थळ कोणी सुचवलं होतं? बदडून काढायला पाहिजे अशा लोकांना. अगं वडिलांच्या मित्रांनी सुचवलं होतं. या बांगड्या मी काढायला गेले होते काल, तेव्हा जुन्या आठवणी जागा झाल्या. माझी इच्छा झाली की एकदा माझ्या लेकीला या सगळ्या गोष्टी माहीत व्हाव्यात. म्हणजे याआधी मी जे काही वागले ते का वागले हे ती समजून घेईन. रश्मी स्वप्नाली जवळ बसली होती हात धरून. तेवढ्यात राजेश प्रभाला आवाज देतात, स्वप्ना, तुम्ही मायलेकी बोला, माझ्या सासरची मंडळी आली आहेत, मी जाते हो. अगं चहा नाश्त्याचं सिंधुताईंना किंवा विदुलाला सांग. प्रभा हो म्हणून खाली निघून जाते. रश्मी म्हणाली, आई, आज तू तुझं मन मोकळं कर, म्हणजे मनातल्या कटू आठवणी अश्रूंनी धुतल्या जातील, मग नेहमीसारखे आनंदी राहा. अगं जर आधी कळलं असतं की तू माझीच मुलगी आहे, तर ना तू दुःखी झाली असतीस ना मी दुःखी राहिले असते. किती सुंदर आयुष्य असतं ना आपलं. सर्वेश कसे समजूतदार, मायाळू आहेत. अगं आई, आपल्या नशिबात हेच लिहिलं असेल. आणि आई, तुम्ही लग्न ठरल्यावर भेटला नाहीत का? म्हणजे तुला त्यांचा स्वभाव तरी कळला असता ना. एकदा भेटलो होतो का आम्ही. मी त्यांच्या घरी गेले होते. मालविका माहेरपणाला आलेलीच होती. तिने माझी विचारपूस केली. मला स्पष्ट शब्दात म्हणाली की नवीनला पहिला मुलगाच दे बरं का, वंशवेल तो वाढवेल. मी बघ पहिला मुलगा दिला. मी तिला म्हणाले की अगं ते काही माझ्या हातात नाही आहे. तर म्हणाली, नाही कसं, मुलगी असली की ॲबॉर्शन करून घ्यायचं. मग मी आणि नवीनचंद्र फिरायला गेलो तेव्हा ते मालविकाचं म्हणणं मी त्यांना ऐकवलं, पण त्यांनीही तोच सूर आळवला. अगं मग तू तुझ्या आईवडिलांच्या कानावर नाही का टाकलं ते? रश्मी, अगं माझे वडील कर्मठ होते. आईचं मुळीच चालायचं नाही त्यांच्यासमोर. माझ्या वडिलांनी पहिल्या बायकोला मूल होत नाही म्हणून माझ्या आईशी लग्न केलं होतं, आणि आईलासुद्धा मुलगी आहे असं दिसल्यावर तिचा गर्भ पाडण्यात आला होता. मग कुठे तुझा मामा जन्माला आला, त्यानंतर मी. पुढे मग त्यांनी रिस्क नाही घेतली. आता तूच सांग, मला वडिलांकडनं कसा काय न्याय मिळाला असता? बरोबर आहे आई तुझं. हाव डिफिकल्ट सिच्युएशन.
अगं लग्न झालं, काही दिवस गेले गोडी गुलाबीत. मला समजलं की प्रेमात ताकद असते. त्यामुळे आपण नवीन चंद्रचं मतपरिवर्तन नक्की करू. नवीन चंद्रनी इतकी घाई केली की वर्ष संपत नाही तोच मी प्रेग्नंट राहिले. माहेरी सगळे खुश. सासूबाई, सासरे, मालविका सगळे आनंदून गेले. जणू काही नवीन चंद्रनी मोठी कर्तबगारीच दाखवली. मीही खुश होते. पण काही दिवसातच माझ्या आनंदावर विरजण पडलं. मुलगी आहे हे कळल्यावर गर्भपात घडवला. मी हादरले ग. माहेरी कोणी समजून घेणारं नाही. एकमेव प्रभा होती, पण तिचंही लग्न झालं. पण फोन करून मला धीर देत होती ती. एकदा नवीन चंद्रना समजावायला पण आली होती. पण त्यांना अक्कल तर आलीच नाही, उलट ते माझ्यावरच बरसले, मला मारहाण केली. म्हणाले मी पुन्हा घरातल्या गोष्टी बाहेर कोणाला सांगायच्या नाहीत. बाप रे आई, किती हॉरिबल आहेत हे लोक. अगं बाळा, हे तर काहीच नाही. दुसऱ्या वेळी मला ड्रिंक्स देऊन माझं शोषण करायचे. पुन्हा प्रेग्नन्सी, पुन्हा गर्भपात. मी मानसिकदृष्ट्या खचून गेले ग. तिकडे प्रभाला पार्थ झाला, मग मला तेही ऐकवायचे की बघ तुझ्या मैत्रिणींनी कसा वंशाचा दिवा दिला. तिसऱ्यांदा तुझ्या वेळी गरोदर राहिले, पण मी सांगितलंच नाही सुरुवातीला. मग नंतर कायद्याची भीती घातली त्यांना, म्हणून तुझा जन्म झाला. पण मी एकटीच होते दवाखान्यात. कोणीही आलं नाही दवाखान्यात, न माहेरचं न सासरचं. मामा मामी पण जुन्या विचारसरणीची होती का ग? नाही ग, पण वडिलांच्या पुढे जायची कोणाची बिशाद नव्हती. नंतर तर तुला सगळं माहिती पडलं की त्याच दिवशी मी घर सोडलं. प्रभाच्या आईनी मला आसरा दिला. राजेशनी मुंबईमध्ये त्याच्या मित्राच्या कंपनीत मला नोकरीला लावलं. मी नीट सेट होईपर्यंत त्यांनी मला महिन्यावारी पैसेही पाठवले. नंतर मी सेट झाल्यावर तिला पैसे नको पाठवू म्हणून सांगितलं. पण नवीन चंद्रांच्यामुळे मला ड्रिंक्सची सवय लागली. मी दुःख विसरण्यासाठी मग ड्रिंक्स घ्यायला लागले. हातात पैसा खेळायला लागला. मग एकटेपणा घालवण्यासाठी पार्ट्यात जायला लागले. एकदा सर्वेश आमच्या कंपनीत आला. आम्ही तिथे भेटलो. तोही एकटाच, मीही एकटी. मग आमची मैत्री झाली आणि नंतर आमचं लग्न झालं. नंतर तर माझं आयुष्य तुझ्या पुढेच होतं. तुझ्या नजरेत ड्रिंक्स करणारी, सतत पार्ट्यांना जाणारी, निष्काळजी आई होते मी. पण त्यामागची कहाणी मात्र ही होती. रश्मी, आता तर तुझ्या मनात माझ्यासाठी कटुता नाही ना? नाही गाई, अजिबात नाही. माय लेकी गळ्यात पडून रडत असताना सर्वेश्वर आले. स्वप्ना, रश्मी चला, आता अजिबात रडायचं नाही. आता आनंदात राहायचं. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं आनंदानं स्वागत करायचं, म्हणजे आनंद टिकून राहतो. चला फ्रेश व्हा बरं. दोघींनी डोळे पुसले. रश्मी वर तिच्या रूममध्ये गेली. फ्रेश होऊन तिने श्वेताला फोन केला. अगं श्वेता, कुठे अडकली आहेस? अगं आईला थोडं सामान आणून दिलं म्हणून वेळ झाला. आता पोचतेच आहे अर्ध्या तासात. बरं, आईबाबांना पण सांग उद्या मेहंदी आणि संध्याकाळी संगीत आहे. इकडे पार्थ आणि ध्रुव त्याच्या रूममध्ये बोलत बसलेले असतात. कसं वाटलं तुला? एकदम उत्तम आहे लोकेशन. आजूबाजूला डोंगर, नदी, हिरवीगार झाडं आणि महत्त्वाचं म्हणजे शांतता. हे जे कोणी श्रीधर अंकल होते ना, ते फार हुशार व्यक्ती असतील बरं का. एकदम मस्त ठिकाण शोधून काढलं. तुझं जाणं कसं झालं? ध्रुव, माझी प्रेम कहाणी मोठी मजेशीर आहे. थोड्याफार फरकानं सुरुवात तुझ्यासारखीच झाली. मी सुद्धा रश्मीचा फोटो बघितला आणि ठरवलं तिच्याशी लग्न करायचं. तिचे आईवडील तिला घेऊन टोरॅन्टोला येणार होते. पण मॅडमनी यायला नकार दिला, कारण ती तिच्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर पिकनिकला जाणार होती. मग मी आलो भारतात तिच्यासाठी. श्वेतानं आग्रह केला की तू पण चल डोंगरगावला. रश्मी खुश नव्हती मी येणार म्हणून. आणि तिथे गेल्यावर मला त्या राघवनं सांगितलं की ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात. अरे पण तुम्ही दोघं जबरदस्तीनं लग्न करताय असं जाणवतच नाही आहे. नाही, आम्ही जबरदस्तीने नाही बरं का. आम्ही स्वखुशीनं लग्न करतोय. आणि मग पार्थनं त्याला सगळी कहाणी ऐकवली. राघव आणि अभयमध्ये मोठा फरक आहे रे. तो लॉयल आणि डिझर्विंग आहे. अभयसारखा मित्र मिळणं अहो भाग्य आहे. ध्रुव, मला वाटतं तू भेटत का नाही? नाही, सध्या नाही, पण भेट ठरली आहे आणि वेळसुद्धा. पण मला अनिरुद्धचं हे पटलं बरं का, की तिथे हॉन्टेड असं काही नाही, पण तिथे श्वापदांचा वापर मात्र आहे. आपण वॉल कंपाऊंड करून टाकूस फर्स्ट क्लास. नाही, ते मी बोललो त्याला, पण त्याचं म्हणणं आहे की मजूर मिळतील का? कारण हे आपल्याला माहिती झालं आहे, आपण विश्वास ठेवतो आहे, पण गावातले लोक विश्वास नाही ना ठेवणार. मग काय करायचा प्रश्नाचा आहे. नाही, आता नाही आहे प्रश्न, कारण तोही त्यांनी सॉल्व्ह करून टाकला आहे.
दॅट्स ग्रेट, बट हाव? वास्तूचा ताबा मिळाला ना की व्यवस्थित होम हवन करायचं, गावातल्या लोकांना आमंत्रित करायचं, प्रेस मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगून टाकायचं की आता तिथे कुठल्याही आत्म्या बित्म्याचा वावर नाही आहे, ती वास्तू पवित्र झाली आहे. मग लोक विश्वास ठेवतील. मांडलं, सुपाप डोकं चालवलं आहे, चुटकीसरशी सॉल्व. तुझा पुढचा प्लॅन काय आहे? आम्ही सगळे ती अर्धवट सोडलेली ट्रीप कंटिन्यू करणार. तू पण चाल, मस्त मजा येईल. नो मला एखाद्या वेळेला परत जावं लागेल. सो यू कंटिन्यू. एखादा फ्लॅट घेईन मी. ओके. त्याला माहिती होतं की तो कम्फर्टेबल फील करणार नाही, म्हणून पार्थनं त्याला फोर्स नाही केला. तेवढ्यात प्रभा त्यांना जेवायला बोलवायला आली. चैतन्य, श्वेता, रश्मी थांबले होते त्यांच्यासाठी. रात्री लाईट जेवण होतं. पार्थच्या फरमाईशीवरनं डाळ ढोकळी आणि रश्मीनं सगळ्यांकरता खांडवी केली होती. प्रभा आणि स्वप्नाली कौतुकानं पाहण्यासाठी हजर होत्या. पार्थ ते सगळं बघून खुश झाला. वाव, येलो रोल. सुरळीच्या वाड्या, नॉट येलो रोल. व त्यावेळीचं वेगळंच नाव सांगितलं होतंस. खांडवी. अमेझिंग टेस्ट. रश्मीनी केलं आहे बरं का. हो रिअली? तशीच ऑथेंटिक गुजराती टेस्ट आहे बरं का. मस्त. खूप केले आहेत ना? का फक्त पार्थसाठी जास्त आणि आम्हाला फक्त टेस्टसाठी? नाही, असं मुळीच नाही आहे. भरपूर आहेत, तुम्हाला हव्या तेवढ्या खा. ध्रुवला त्याच्या लग्नाच्या गोष्टी आठवत होत्या. किती सुंदर होत्या त्या आठवणी. आपण अभिलाषाच्या आयुष्यात आनंद दिला, पण अभय येणार हे कळताच असं क्विट होणं योग्य आहे. आता ती सुखात असेल, ती आणि अभयसुद्धा. दुसऱ्या दिवशी मेहंदी आणि संध्याकाळी संगीत संध्या आयोजित केलेली होती. सगळी मंडळी हॉलवर जमली होती. अनिरुद्धचे आईवडीलसुद्धा आले होते. अनाथाश्रमाचे आजी आजोबा जातीनं हजर होते. रश्मीनं नचीकडे सुद्धा आमंत्रण दिलं होतं. अर्थात तो एकटाच येणार हे माहिती होतं आणि तसंच झालं. अनिकेत आलाच नाही. एका पाठोपाठ एक विधी उरकत होते. मग देवकार्य झालं. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, सीमांतपूजन, सगळे समारंभ धूमधडाक्यात पार पडत होते. रश्मीला आता झोप लागत नव्हती. पूर्ण आयुष्य तिच्या डोळ्यांसमोर तरळत होतं. या सगळ्या गडबडीत सिंधुमांच्या जवळ आरामात बसणं झालंच नाही. आयुष्याच्या मोठ्या कठीण प्रसंगी त्यांची साथ होती. मी जणू त्यांचीच मुलगी असावी असंच वाटायचं. शाळेच्या गोष्टी, मैत्रिणींशी झालेली छोटी मोठी भांडणं, स्वतः जास्त शिकलेली नसून अभ्यास करून घेणं, झोपताना बिरबलाच्या गोष्टी, जातक कथा, अंगाई गीत हे असायचंच. कारण बाबांनी 7 नंतर TV पाहायचा नाही असा नियमच केला होता. त्यांना अभ्यासात टाळमटाळ केलेली आवडायचीच नाही. रिझल्ट जेमतेम लागला की बाबांची नाराजी असायची, तेव्हा वाईट वाटून आपण सिंधुमाच्या कुशीत शिरायचो. आई कधीच जवळ घेत नव्हती. इतर मैत्रिणींच्या आया त्यांच्या मुलींवर प्रेम करायच्या. सिंधुमा मग समजावत असत, पण कधीच त्या आईच्या विरोधात बोलल्या नाहीत. सिंधुमांची एक एक गोष्ट तिला आठवत होती. बरं झालं देवानं सिंधुमांना आपल्या घरी पाठवलं. त्यांच्या जागी दुसरी कुठली कजागबाई आली नाही, कारण सिंधुमांनी आपल्यावर संस्कार केले. आईबाबांना सुद्धा त्यांनी कधी खराब ट्रीटमेंट दिली नाही, ते विशेष. आईबाबा त्यांच्याशी बोलायचे थोडंच, पण बोलायचे ते व्यवस्थित बोलायचे. आईसुद्धा सिंधुमासाठी फॉरेनहून येताना काहीतरी आणायची. हा विचार करत असताना दार वाजलं. रश्मीनं दार उघडलं तर समोर सिंधुमा. सिंधुमांना तिने कडकडून मिठी मारली. सिंधुमा म्हणाल्या, अगं बेटा झोप की आता. उद्या लग्न आहे तुझं, लवकर उठावं लागेल, नाहीतर चेहरा थकलेला दिसेल फोटोमध्ये. इतका वेळ का झोपली नाहीस? ती श्वेता बघ झोपली सुद्धा. सिंधुमा तुझ्या आठवणीत रमले होते. तू मला लहानपणापासून कसं वाढवलं, कशी माझी साथ दिलीस, हे सगळं डोळ्यांसमोर येत होतं. सिंधुमा मला वचन दे की हे घर सोडून तू कुठेही जाणार नाहीस, कारण तू या कुटुंबाचाच एक भाग आहेस. बरं वाई नाही जाणार. आणि हां, साहेबांनी मला नोकरीवरनं काढलं तर मी तुझ्याकडे येईन, ठीक आहे? झोप आता, गुड नाईट. सिंधुमांचे डोळेच भरून आले होते. त्यांनी तिथून लगेच पाय काढता घेतला. रश्मीला जाणवू दिलं नाही त्याने. त्या आपल्या खोलीत येऊन मनसोक्त रडल्या. लहानपणीची रश्मी नाजूक, मनमिळाऊ आणि मनानं हळवी होती. इथे नोकरीला लागल्यावर पहिल्या दिवशीपासून आपला तिच्यावर जीव जडला. अगदी नाजूक बाहुलीसारखी दिसणारी रश्मी दुडूदुडू चालायची. मॅडमनी तिच्यासाठी पैंजण आणले होते. तो रुणझुण नाद अजूनही कानात गुंजतोय.
पण आनंद आहे की तिला उत्तम सासर आणि खूप प्रेम करणारा नवरा मिळाला. देवाची कृपाही झाली की मायलेकींची भेट झाली. आता सगळं चांगलं होणार. या घराचं सुख तेच आपलं सुख. आपल्याला सुद्धा या घरानं, घरातल्या माणसांनी राहायला आसरा दिला. मुंबईसारख्या ठिकाणी असं नशिबानं मिळतं. तिकडे स्वप्नाली आणि सर्वेश उद्याची तयारी करत होते. स्वप्ना सगळं आठवणीनं घेतलंय ना? हो, पार्थसाठी घेतलेल्या सगळ्या वस्तू त्या सुटकेसमध्ये ठेवल्या आहेत. कधी कुठलं सामान लागणार त्याची स्टिकर्स श्वेतानं बनवून लावूनही ठेवली आहेत. तिला सगळं नीट माहिती आहे आणि वहिनीला सुद्धा सांगितलं आहे. मामाने पिवळी साडी आणली आहे ना? हो, त्यांनी त्याच्या मित्राच्या हातनं पाठवली होती. त्यासाठी तिच्या मापाचे ब्लाऊज शिवायचे होते ना. दादा बहिणींना सुद्धा गिल्टी फील होत होतं. स्वतःची सख्खी भाची असून तिच्यासाठी काही केलं नाही. त्याला त्यापेक्षा जास्त वाईट याचं वाटलं की साधं प्रेमानं 4 शब्दसुद्धा कधी बोललो नाही. हे बघ, झालं ते झालं. आता यापुढे तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवू द्यायची नाही म्हणजे झालं. माझी मुलगी मला काही दिवसांपूर्वी मिळाली आणि आता तिची पाठवणी करायची वेळ आली. स्वप्नालीला रडू आवरत नव्हतं. हे बघ स्वप्ना, प्रत्येक आईवडिलांना ही वेळ कठीण असतेच. पण यानंतर आपली मुलगी तिच्या सासरी आनंदात आहे हे बघून तुझं मन किती आनंदी होईल. नंतर चाहूल लागेल ती आपली आजी आजोबा होण्याची. मग बघ तुला छोटीशी रश्मी कशी नाचवेल आजी आजी म्हणून. त्यामुळे आपल्या सगळे दुःख, सगळ्या आठवणी बाजूला जातील. स्वप्नालीनं डोळे पुसले. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. चला लवकर झोपायला पाहिजे आज. सर्वेशच्या कुशीत स्वप्नाली निद्रिस्त झाली. प्रभा आणि राजेशसुद्धा झोपायच्या तयारीत होते. प्रभा बेडवर बसली होती, स्वतःचे पाय दाबत. तिला हसायला आलं. काय झालं, काय हसायला? पार्थची गोष्ट आठवली. तो म्हणाला होता ना की आपण तिघं नाही 4 जाणार टोरंटोला. किती आत्मविश्वास ना. पुत्र व्हावा ऐसा. माझ्यापेक्षा स्मार्ट निघाला नाही का? माझ्यासाठी तरी सर्वेशनी मदत केली, पण या पठ्ठ्यानी त्यांच्याच ग्रुपमध्ये राहून रश्मी सकट सगळ्यांना आपलंसं केलं. चला झोपायला हवं ना. दुसऱ्या दिवशी सर्वजण भराभरा आवरायला लागतात. प्रभा, तिच्या चुलत नणंदा, भावजय पहाटेच रश्मीसाठी तेलफळ घेऊन येतात. शास्त्रानुसार गौरी हारापाशी पहिली ओटी भरायची असते. रश्मीची 5 फळं आणि हिरवी साडी चोळी नथ देऊन त्यांनी ओटी भरली. रश्मी, या ओटीसह लग्नाच्या वेळी उभं राहायचा. या तुझ्यासाठी हिरवी साडी, शालू, 5 फळं, न सोललेला नारळ, फुलांची मुंडावळ, नथ, तेलाचं भांडं, डाव, कुंकवाचा करंडा आणि कांगवा आहे. नंतर स्वप्नालीनं प्रभाचे पाय धुवून ओटी भरली. एक जणी तयार होत होत्या. गप्पांना ऊत आला होता. हास्याचे फवारे उडत होते. लहान मुलांची गडबड. मेकअप आर्टिस्टसुद्धा वेळेवर हजर होती. त्यांनी भराभरा रश्मी आणि स्वप्नालीला आधी तयार करायला घेतलं. तयारी झाल्यावर फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंग अचूक क्षण टिपायला लागले. श्वेतानं लवकर उठून आंघोळ करून रश्मीला गौरीहर पूजन करायचं म्हणून चौरंगावर लाकडी बोळकी मांडली. त्यावर अन्नपूर्णेची स्थापना करण्यात आली. सजवलेल्या मंडपामध्ये तांदळाची रास करून गौरीहराची पूजा मांडली. श्वेता तिला छेडत म्हणाली, रश्मी, महादेवासारखा पती मिळावा या हेतूनं ही पूजा लग्नाच्या वेळी करायची आहे, पण तुझा पार्थ काही भोळा नाही बरं. मामीनं पिवळी साडी दिली होती, ती नेसून रश्मीनं समई लावली. स्वप्नाली तिच्या जवळ बसली, सांगायला लागली, अन्नपूर्णा म्हणजे दाक्षायणी. शंकरासारखा पराक्रमी बलवान पती आपल्यालाही प्राप्त व्हावा म्हणून ही पूजा करायची. पूजा करताना गौरी गौरी सौभाग्य दे, दारी पाहुणा येईल त्याला आयुष्य दे असं जपत दोन्ही हातांनी थोडे तांदूळ देवीला सतत वाहत राहायचे असतात. किती वेळ? मामा मुहूर्ताला न्यायला येईपर्यंत हे पूजन करायचं. मग पार्थकडची मंडळी वाजत गाजत आली. स्वप्नाली, सर्वेश आणि इतर सुवासिनींनी ओवाळून त्यांचं स्वागत केलं. हॉलमध्ये मध्यभागी लग्नवेदी सजली होती. सनईचे मंगलसूर, अत्तराचा सुगंध वातावरणात प्रसन्नता वाढवत होतं. बायका सुंदर सुंदर तयारी करून मिरवत होत्या. अनिरुद्ध त्याच्या आईवडिलांबरोबर आला होता. सर्वेश आणि राजेशनी त्यांचं स्वागत केलं. सर्वेशचे व्यावसायिक मित्र, ऑफिसचे कर्मचारी, राजेशचे नातलग यांचं येणं सुरू झालं. कुठे कुठे अनेक जणांच्या बऱ्याच दिवसांनी भेटी झाल्या, त्यामुळे गप्पांना उधाण आलेलं होतं. सर्वेश आणि स्वप्नाली पाहुण्यांचं स्वागत करण्यात व्यस्त होते. मामा, काका सगळ्यांना चहा, कॉफी, नाश्ता मिळतोय ना हे बघत होते. मामी आणि आत्या बायकांना हळद कुंकू लावून अक्षता वाटत होते.
चैतन्य आणि नचिकेत पुरुषांना टीका लावत होते, अक्षता देत होते. अनिकेत त्याच्या आईवडिलांबरोबर बसला होता. चैतन्यानं सर्वेश आणि स्वप्नालीशी ओळख करून दिली. श्वेता रश्मीच्या बरोबर होती. पूर्व आणि पश्चिम अशा तांदूळाच्या राशी घालून राशीच्या मध्यभागी कुंकवानं दोन्ही बाजूंनी काढलेला अंतरपाठ गुरुजींनी धरला. वधूला पश्चिमेकडच्या राशीवर पूर्व दिशेला तोंड करून आणि वराला पूर्वेकडच्या राशीवर पश्चिम दिशेला तोंड करून उभं राहायचं होतं. पार्थ उभा होता, एखाद्या राजपुत्रासारखा दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकत होती. ध्रुव त्याच्या पाठीमागे उभा होता. बऱ्याच तरुणींच्या नजरात त्याच्याकडे होत्या. त्याच्या मागे करवली, त्याचे इतर कुटुंबीय सगळेच आतुरतीनं नवऱ्या मुलीची वाट बघत होते. गुरुजी गमतीनं म्हणाले, आधीच्या काळात वधूवरांना समोरासमोर येण्याचा हा पहिला प्रसंग असायचा, पण आता आधीच भेटी होतात आणि ते चांगलं आहे. स्वभाव कळतात. मंगलाष्टक म्हणजे 8 श्लोकांचं मंगलवचनांचं अष्टक. बरं, मुहूर्ताची घटिका जवळ येईपर्यंत मंगलाष्टक म्हणायची पद्धत आहे. मामांनी रश्मीला आणलं. रश्मी जणू सुवर्ण वस्त्र परिधान केलेली राजकुमारी दिसत होती. ती विवाह वेदीवर चढली. थोडं टेन्शन, थोडं आतुर झालेलं मन. तिच्या मनासारखं सगळं होत असल्यामुळे चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मंगलाष्टका सुरू झाल्या. रश्मीच्या मनात असंख्य विचार सुरू होते. त्यामुळे जेव्हा गुरुजींनी तदैव लग्न म्हटलं तेव्हा ती भानावर आली. पार्थ आणि रश्मीनं एकमेकांना हार घातले. वाजंत्री वाजायला लागली. फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. स्वप्नाली रूममध्ये बसली होती. तिने डोळ्यांना अश्रूंची वाट मोकळी करून दिली. फटाक्याच्या आवाजानं ती उठली. चेहऱ्यावर पाणी मारलं आणि टचअप करून घेतलं. तेवढ्यात श्वेता बोलवायला आलीच. सुलग्न लावण्याची एकीकडे गडबड सुरू होती, दुसरीकडे बुफे लागलेला होता. स्वप्नाली वरमाता ओटी भरण्यासाठी प्रभाला आवाज दिला. प्रभाला ती चौरंगावर बसवते, साखरेची ओटी भरते आणि साडी, ब्लाऊज पीस, तांदूळ, नारळ, विडा, डायमंड नेकलेस, गजरा आणि साखरेचा पुडा अशी तिची ओटी भरते. सुलग्न झाल्यावर कन्यादान हा लग्नातला सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि भावनिक विधी सुरू होतो. सर्वेसचे डोळे भरून आले. स्वप्नालीसुद्धा अधूनमधून आपले डोळे टिपत होती. पार्थ आणि रश्मी समोर बसले होते. गुरुजी माहिती देत विधी करवून घेत होते. बरं का पार्थ, योग्य स्थळी कन्यादान केलं आणि चांगली प्रजा निर्माण झाली म्हणजे कन्यादानाची सांगता झाली असं मानण्यात येतं. कन्यादानाच्या या शुभवेळी रश्मीचा वधू म्हणून स्वीकार करताना तुझ्यावर जबाबदारी आणि बंधनं याची जाणीव करून दिली जाते. तर तू वचन दे की विवाह सर्व अर्थानं सुखी यशस्वी होण्याकरता धर्म, अर्थ, काम यांचा वैवाहिक जीवनात आनंद उपभोगताना मर्यादेचं उल्लंघन करणार नाही. पण हे वचन कोणाला द्यायचं? रश्मीला द्यायचं. आता रश्मी तुझी जबाबदारी. यानंतर कंकण बंधनाचा विधी आहे. बरं, फोटोग्राफर कॅन्डिड फोटोशूट करत होता. श्वेताची धावपळ सुरू होती. ती पार्थ आणि रश्मीसाठी थोडी फळं आणि दूध आणून दिलं. सर्वेश, स्वप्नाली पाहुण्यांना जेवायचा आग्रह करायला जातात. रश्मीच्या जवळ प्रभा थांबते. आपल्या लेकाचे विधी कौतुकानं पाहण्यासाठी सिंधुमाई बसलेले असतात. पार्थ, रश्मीच्या उजव्या कुशीला स्पर्श करून देवाकडे आवडती संतती देण्याची आकांक्षा कर. पार्थ आणि रश्मी गुरुजी सांगतात त्याप्रमाणे करत होते. नंतर दोघांना समोरासमोर बसून दुधात भिजवलेल्या पांढऱ्या सुतानं त्यांच्या कंठाला आणि कमरेला 4-5 वेढे देऊन मग कमरेचं सूत दोघांच्या वरून आणि कंठाचं सूत जमिनीवर ठेवून ते काढून घेतलं. त्याला हळद आणि कुंकू लावून हळकुंड बांधून कमरेजवळच्या सुतानं केलेलं कंकण पार्थच्या उजव्या मनगटाला रश्मीला बांधायला सांगितलं आणि गळ्याजवळच्या सुतानं केलेलं कंकण पार्थला रश्मीच्या डाव्या मनगटाला बांधायला सांगितलं. वधूवरांच्या भोवती मंत्रघोषानं सूत्रबंधन करून टाकलं. याला कंकण बंधन म्हणतात. व्रतस्थ असणाऱ्या वधूवरांनी बंधनात राहावं म्हणून हे बंधन. हे 4 दिवसांनी सोडायचं. गुरुजी प्रत्येक विधी नीट समजावून सांगत होते. कुठलीही घाई नाही. वा गुरुजी, तुम्ही अगदी घाई न करता सांगताय सगळं. लग्न महत्त्वाचा विधी. वधूवरांना आपण लग्नबंधनात बांधले जातोय तर काय करावं, काय करू नये याची माहिती मिळायला हवी. म्हणून हा विधी घाईघाई न करू नये. घाई करायची असेल तर सरळ आपलं कोर्ट मॅरेज करायचं, मोकळं व्हायचं. बरोबर आहे. तेव्हा तिथे स्वप्नालीसुद्धा आली होती. गुरुजी स्वप्नालीला सांगतात, आता रश्मीला वराच्या आईनं दिलेली साडी नेसवून आणा, कारण आता पार्थनं मंगळसूत्र रश्मीच्या गळ्यात बांधायचा विधी आहे. स्वप्नाली आणि श्वेता तिला घेऊन जातात.
मेकअप आर्टिस्ट तिला शालूला सूट होईल असा मेकअप करून तयार करते. मरून आणि ऑरेंज कलरचं सुंदर कॉम्बिनेशन असलेला शालू प्रभानं मागे जेव्हा ती भारतात आली होती तेव्हाच घेतला होता, रश्मीसाठी, तिला सून म्हणून नजरेत ठेवून. सर्वच स्वप्नालीला बोलवायला येतात. श्वेता, हिला तयार झाल्यावर घेऊन जा, मी येतो. श्वेता तिला घेऊन जाते. चैतन्य, नचिकेत, अनिकेत बोलत बसलेले असतात. अनिकेत लग्नाला आवर्जून हजर असतो. राघवला आमंत्रण नाही का? अरे दादा, तू असं कसं म्हणू शकतो? माहिती आहे तुझा बेस्ट फ्रेंड आहे, बट यू नो व्हेरी वेल व्हॉट ही डीड. हां, पण नाही समजलं त्याला. अच्छा, म्हणजे असं न सांगता सोडून द्यायचं, ते पण कुणासाठी, कुणाला, एवढं समजू नाही त्याला. हे बघ, पार्थ इज मोर डिझर्विंग फॉर हर. त्याची ही मानसिकता आहे, तर त्याला रश्मीशी लग्न झेपलं सुद्धा नसतं, पण झालं ते चांगलं झालं. इकडे गुरुजी उद्देश सांगत होते की मंगल म्हणजे पवित्र, सूत्र म्हणजे दोरा. या मंगळसूत्रानं लज्जारक्षण करण्यात येतं. मंगळसूत्रातल्या काळ्यांमळ्यामुळे दृष्टीबाधा होण्यापासून संरक्षण मिळतं. 1 वाटी 2 मणी सासरचे आणि 1 वाटी 2 मणी माहेरचे, असे 2 वाट्या 4 मणी हे सोन्याचे असतात. दोन्ही कुटुंबियांकडनं समसमान प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. हे सोन्याचं दान करण्यामागे आपल्या मुलीला अलंकृत करणं हा एकमेव हेतू. रश्मी, सासरचे आणि माहेरचे अशी दोन्ही कुटुंब एकत्र करून संसार माळेसारखा बांधून ठेव, हा यामागचा संदेश आहे बरं का. मग गुरुजी प्रभाला सांगतात, रश्मीच्या वडिलांनी दिलेलं सोवळं पार्थला नेसवून आणा. आता वरानं वधूसहित या विधीला बसायचं आहे. पार्थ सोहळ्यामध्ये मस्त दिसत होता. रश्मीला त्याला असं बघून इतकं हसू आलं. पार्थनं डोळ्यानं इशारा केला की असं हसू नकोस, पण तेवढ्यात तो क्षण कॅमेऱ्यानं टिपला सुद्धा. होम सुरू झाला. गुरुजींनी त्यामध्ये तुपाच्या 5 आहुत्या द्यायला सांगितल्या. तदनंतर पाणीग्रहण, लाजा होम करण्यात आला. रश्मीच्या समोर उभं राहून तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला उभं कर. होमाभोवती 3 वेळा प्रदक्षिणा मारून फेरे घाल. लहायांच्या 4 आहुत्या होमामध्ये दोघांनी एकत्र आपल्या ओंजळीतून द्या. याला लाजा होम म्हणतात. चला, मुलीच्या भावाला बोलवा. रश्मीचा दूरचा चुलत भाऊ येतो. प्रथा म्हणून वधूचा भाऊ नवऱ्याचा कान पिळतो. वराला सांग आपल्या बहिणीची काळजी घे. पार्थ, भावाचा मान म्हणून त्याला आहेर करून टाका. पार्थ त्याच्या हातात पाकीट देतो. नंतर एकामागोमाग एक विधी, सप्तपदी, ऐरणीदान, सुनमुख आणि नंतर विहिणींची पंगत. स्वप्नाली आणि सर्वेशनी पार्थ, प्रभा, राजेश, ध्रुव आणि इतर नातलगांना जेवायचं आमंत्रण दिलं. त्यानं चांदीच्या वाटीत 5 मोती, 5 सोन्याचे मणी घालून अक्षता घालून दिले. जेवणाच्या ताटाभोवती फुलांनी सजावट केलेली होती. पार्थ, राजेश, प्रभा आणि ध्रुव यांना चांदीचं ताट, त्याभोवती उदबत्ती, पंचपक्वान्न वाढली होती. रश्मी आणि पार्थसाठी एकच ताट वाढलं होतं. सनईच्या मंद सुरात भोजन समारंभ सुरू झाला. सगळ्यांनी उखाण्याचा आग्रह धरला. माईक घेऊन दोघांनी उखाणा घेऊन एकमेकांना घास भरवला. सर्वे स्वप्नालीनं आग्रह करत थोडे गोड पदार्थ वाढले. सगळे जेवायला बसले. श्वेता, चैतन्यसुद्धा रश्मी शेजारी बसले. आनंदात जेवणं आटोपली. जेवणानंतर स्वप्नालीनं प्रभा आणि इतर मानाच्या सुवासिनींना हात धुण्यासाठी गरम पाणी, हातावर साखर आणि चांदीची लवंग दिली. नंतर आला तो क्षण विदाईचा. आता रश्मी, सौभाग्यवती रश्मी पार्थ पांगारकर झाली. सर्वेशला दुःख अनावर झालं. रश्मीला मायेनं जवळ घेऊन ते लहान मुलासारखे रडले. राजेशने सर्वेशला जवळ घेतलं, थोपटलं. स्वप्नालीला सुद्धा रडू आवरणं कठीण झालं. दोघी मायलेकी मनसोक्त रडल्या. श्वेतासुद्धा रश्मीच्या गळ्यात पडून खूप रडली. चैतन्यानं तिला सावरलं. सिंधुमांनी रश्मीला मिठीत घेतलं. रश्मीनी त्यांच्याकडनं वचन घेतलं की आईबाबांना सोडून जाणार नाही. त्यांनाही तिने सावरलं. सगळ्यांनी रश्मी आणि पार्थ यांना सुखी दाम्पत्य जीवनासाठी आशीर्वाद आणि शुभकामना दिल्या आणि अशा रीतीनं हा मंगलमय सोहळा पार पडला. श्रोतेहो, ही गुंफण प्रेमाची कादंबरी इथेच संपली. श्रोतेहो, भिंतीच्या पलीकडे आणि गुंफण प्रेमाची या दोन्ही काल्पनिक कथा आहेत. कथा मालिकेतल्या काही घटना, नावं आणि इतर काही साम्य आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. आपल्या देशातल्या प्रेक्षणीय स्थळांचा उल्लेख केला आहे. या स्थळांना आपण आवर्जून भेट द्या. श्रोतेहो, ही कथामालिका कशी वाटली नक्की कमेंट देऊन कळवा. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.